मध्ये आता टेन्शन वाढणारच आहे, कारण रिव्ह्यू आता शार्पनर देणार आहे. थोडक्यात सांगते, फिल्मची सुरुवात होते जंगलातल्या एका छोट्या वस्तीतून होते, ज्याला कांतारा म्हणतात. त्याचा रक्षक ब्रह्मे म्हणजेच ऋषभ शेट्टी त्याचं कांतारा बद्दलचं प्रेम व्यापार करून आपल्या पिछाडीवर असणाऱ्या गावाला पुन्हा लोकात आणण्याची धडपड, आपल्या देवावर असणारं प्रेम, आणि दुसऱ्या बाजूला ग्रीड आणि सुडाच्या भावनेत बुडलेला राजा कुलशेखरा आणि विजयेंद्र आणि त्यांची कांतारा मिळवण्याची धडपड. त्याच राज्याची राणी कंकावती आणि ब्रह्मे यांची ट्विस्ट वाली लव्ह स्टोरी. ब्रह्मराक्षस, स्क्रीनवर आल्यावरचे गुजबम्स, दैव स्थापनेचा सिक्वेन्स, रॉयल पॉलिटिक्स, मसाल्याचा व्यापार, बंगारा राज्य, हे बघून जाळ होणारे जाळ. आणि तुम्ही म्हणाल यात ऋषभ शेट्टी, रुक्मिणी, गुलशन, जयराम यांनी ऍक्टिंग फुल कमाल केली आहे. फिल्म थोडी स्लो आहे, पण साऊंड इफेक्ट्स, आहा, सिनेमॅटोग्राफी क्या बात, आणि VFX बघून तर तुमच्या अंगावर काटा पक्का येणार. कांतारा फक्त बघायचा नाही, तर फुल सिनेमॅटिक एक्सपिरियन्स करायचा आहे. आम्ही देतोय या दसऱ्याच्या धमाक्याला 4 स्टार्स. बाकी जो बना सकता है वो तोड भी सकता है. हा डायलॉग मजा आणणार आहे का ते फिल्म बघितल्यानंतर कळेल. हा होता छोट्यांचा एक छोटा रिव्ह्यू शार्पनर.